सो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. चलो सो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरचे पहिले आपण जे मॅथमॅटिक्सचे अप्लाइड मॅथमॅटिक्सचे 3 लेक्चर बघितले इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये आपण टोटल किती फॉर्म्युले बघितलेत? बोला पटपट. 19 फॉर्म्युले, 19 फॉर्म्युले. फॉर्म्युले पटपट पटपट बोला. आपण सगळे फॉर्म्युले एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करूत. बोला, सगळ्यात पहिला फॉर्म्युला कोणता बघितला? बोला, एक बेसिक फॉर्म्युले पाहिले ना सगळ्यात पहिले आपण. हां सांगा पटपट बोला. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x प्लस सी. व्हेरी गुड. पुढं इंटिग्रेशन ऑफ k dx इज इक्वल टू kx प्लस सी. पुढं इंटिग्रेशन ऑफ, पटपट बोला मी मारीन नाही तर, हां, x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू log x प्लस सी. पुढं इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x dx इज इक्वल टू e रेस टू x प्लस सी. पुढं इंटिग्रेशन ऑफ, नक्की कळेल पर्यंत, पक्का कळेल. हे झाल्यानंतर अजून कोणते पाहिले सांगा? ट्रिग्नोमेट्रिक. हे ट्रिग्नोमेट्रिक म्हणा, आमच्या आयुष्याला पुरले म्हणा, आहे ना. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले सांगा. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये कोणते कोणते पाहिले? बोला. पहिलं साइन एक्स डी एक्स, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी. पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू, वया बंद तुमच्या, वया बंद ठेवा ना तोत्रे हो तुम्ही. बघून बघून सांगायला काय तुम्ही? हां हां, वया बंद ठेवा, वया बंद पाडून टाकीन मी वही. पुढे बोला. चला, तिसरा फॉर्म्युला कोणता पाहिला होता? हां, व्हेरी गुड. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू, व्हेरी गुड. पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ, व्हेरी गुड, कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. साइन कॉस टॅन कॉट झाले. पुढे कोण होता? सेक. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय होता? सेक एक्स इंटू टॅन एक्स. सांगा इंटिग्रेशन ऑफ, हां, डोळे पुढे ना, मी आता सांगतोय. हां, इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. बोलत चला बाळा, फॉर्म्युले मेन आहेत. पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ, हां, कोसेक एक्स इंटू इज इक्वल टू, हां, कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस, व्हेरी गुड, मायनस कोसेक एक्स प्लस सी. हे 6 पाहिले होते. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये आपण परत 4 पाहिले होते. आठवते नक्की? सांगा याच्यानंतर पुढचा कोणता पाहिला होता? 7 नंबरचा सांगा. हां, इंटिग्रेशन ऑफ, आता बघा साइन कॉस झाला, आता टॅन कॉट सेक आणि कोसेक याचे पाहिजेत. आठवतंय? इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू, टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. पुढे बोला. चला, हा, इंटिग्रेशन ऑफ, हां, कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. व्हेरी गुड बाळांनो. बोला अजून 9 नंबरला काय? इंटिग्रेशन ऑफ, हां, पटपट बोला, सेक एक्स डी एक्स काय? बोला, लॉग ऑफ, व्हेरी गुड, सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. व्हेरी गुड. आणि लास्टला बोला कोणता होता? इंटिग्रेशन ऑफ, हां, कोसेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. फॉर्म्युले पाठ झाले ना? नक्की लक्षात घ्या. जर समजा तुमचे फॉर्म्युले पाहिजे, जर नाही झाले समजा, तर काय होईल? तुकडे तुकडे करीन, तुकडे तुकडे. लक्षात ठेवा, कारण मी आता नवीन नवीन डेमो मध्ये, नंतर मात्र तुम्हाला मी बघा फक्त थोड्या दिवसांनी, कारण मी डेरिव्हेटिव्ह थोडंसं तुम्हाला लूज सोडलं होतं. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय थोडेसे तुम्ही लूज सुटले होते की फॉर्म्युले पार्ट नंतर. इंटिग्रेशनचे मात्र जर फॉर्म्युले पार्ट नसतील, तुम्ही वायरनी टोले खाताल, एवढे मात्र लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर अजून कोणते पाहिले होते रे? ट्रिग्नोमेट्री नंतर अजून कोणते पाहिले होते? इनवर्स. आठवतंय का नक्की? अरे नक्की आठवतंय का? सांगता मग इथंच लिहू का? म्हणजे एकच बोर्डर होतील. थोडंसं काय करूत आपण, बारीक करूत, म्हणजे काय होईल, एकाच ठिकाणी हे सगळेचे सगळे फॉर्म्युले आपले होऊन जातील बाळांनो. बोला, सांगा याच्यानंतर कोणते पाहिले होते आपण? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. हां बोला, इनव्हर्स मधला पहिला कोणता होता? इंटिग्रेशन ऑफ, व्हेरी गुड, रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी किंवा मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. नक्की कळले बाळांनो? पुढे सांगा. चला, सेकंड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी
इज इक्वल टू मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. व्हेरी गुड. थर्ड बोला चला. इंटिग्रेशन ऑफ 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dx इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. कळलंय नक्की. आता इथपर्यंतचे तरी फॉर्म्युले थोडेसे लॉजिकल होते बाळांनो, म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्हच्या फॉर्मॅटमधले होते. आता जे फॉर्म्युले बघायचे मिसलेनियस फॉर्म्युले हे थोडेसे वेगळे आहेत, पण हे आपल्याला व्यवस्थित लर्न करायचे, कारण बरेचसे एक्झाम्पल आपल्याला त्या फॉर्म्युल्यावर घ्यायचे. चला हेडिंग टाका, फॉर्म्युला सेक्शनमध्ये चला. हे नक्की पाठ झाले ना बाळांनो? किती झाले टोटल? 10 आणि हे 6 16 आणि हे 3 19 फॉर्म्युले आपले पूर्ण आता तोंडपाठ आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट हेडिंग टाका, मिसलेनियस फॉर्म्युले. मिसलेनियस फॉर्म्युलाज. घ्या त्याच्यातला पहिला घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. आता इंटिग्रेशन चालू झालं तर तुम्हाला समाधान भेटेल. आता तर सोपं होतं, आता कळेल मजा काय, कारण हे फॉर्म्युले मात्र आपल्याला व्यवस्थित पाठ करायचे. पहिला फॉर्म्युलेला काय सांगा? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट ऑफ बोला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. हा फॉर्म्युला कोणासारखा आहे बघा बरोबर. मग अशी आपण एक फॉर्म्युला पाहिला होता साइन इनवर्स, आठवतोय का? हे लक्ष द्या ना, इथं 1च्या ऐवजी कोण आला सांगा? ए स्क्वेअर आलाय का फक्त? मग ए स्क्वेअर आला तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये साइन इनवर्सच्या खाली कोण आला सांगा? फक्त एक्स होता, त्याच्या ऐवजी कोण आला? ए. राहील का फॉर्म्युला? हे फॉर्म्युला मगाशी कोणता होता आठवतोय का? हा फॉर्म्युला काय होता? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर होता ना. याचा फॉर्म्युला काय? साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आता इथं जर ए आला, काय आला सांगा? इथं ए. ए म्हणजे जर समजा इथं ए चा स्क्वेअर आला, या ठिकाणी ए चा स्क्वेअर आला, तर इथं काय होणार? फक्त एक्स अपॉन ए. फॉर्म्युला नक्की कळला? फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. सेकंड फॉर्म्युला घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू. आता हा फॉर्म्युला कोणासारखा आहे बघा बाबांनो? हा फॉर्म्युला कोणाचा होता मला सांगा? इंटिग्रेशन ऑफ dx किंवा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला कोणाचा होता? टॅन इनवर्स होता ना बाळांनो. मग हा पण टॅन इनवर्सच राहणार. इथं एक्स अपॉन ए येणार प्लस सी, आणि इथं पण कोणाला पाहिजे? 1 अपॉन ए. लिहित नका जाऊ, लक्षात घ्या. एकदा सांगत असाल मी तुम्हाला लिहायला वेळ देईल, परत बघा लक्षात घ्या, कारण हे फॉर्म्युला ना पाठ होत नाही लवकर, आणि याच्यावर एक्झाम्पल येतात बाळांनो बघा. कारण हे फॉर्म्युला नाही, याच्यावर आपल्याला काही फिक्स टाईपचे एक्झाम्पल आहेत. मी तुम्हाला परत सांगतोय बघा लक्षात घ्या. तुम्ही इंटिग्रेशनला टाईपकडे डोकं लावू नका. तुम्ही जेवढे फॉर्म्युला दणकून पाठ करताल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं. एकदा फॉर्म्युले तुमचे परफेक्ट पाठ झाले, तुम्ही विचार करा 3 दिवस फक्त मी फॉर्म्युल्यासाठी घातले. आजचा दिवसमध्ये पण मी फॉर्म्युलेच घेतोय. याचं कारण असं, एकदा फॉर्म्युले तुमचे परफेक्ट झाले बाळांनो, एक्झाम्पल खूप सिंपल आहे त्याचे. मग आता काय सांगितलं? या ठिकाणी आपला फॉर्म्युला dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर होता. मग याचा आपला आन्सर काय याचा? टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आता इथं कोण ऍड झाला? ए स्क्वेअर. इथं ए स्क्वेअर ऍड झाला तर इथं 1 अपॉन ए करा, आणि इथं एक्सच्या खाली कोणा ना? ए. कळले नक्की? सांगा कोणता फॉर्म्युला बघितला? आता सेकंड फॉर्म्युला सांगा काय? बोला. इंटिग्रेशन ऑफ बोला dx अपॉन बोला ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. घ्या लिहून. चला हळूहळू जाऊ बाळांनो, गडबड करू नका, हळूहळू जाऊयात. झाले. थर्ड घ्या. थर्ड फॉर्म्युला घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हा फॉर्म्युला कोणासारखा आहे रे? हा फॉर्म्युला दिसतोय का? सेक सारखा आहे की नाही? मग हा पण आपला सेक सारखाच आहे. मग याच्यासारखंच सांगा काय? 1 अपॉन ए सेक इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. बघा फक्त पहिल्या ठिकाणी 1 अपॉन ए नाहीये, पण बाकी दोन्ही ठिकाणी आपल्याला कोण घ्यायचं आहे? 1 अपॉन ए. घ्या चला फॉर्म्युला घ्या. 1 अपॉन ए सेक इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. झालं. नेक्स्ट हे 3 झाले. त्याच्यानंतर फोर्थ फॉर्म्युला घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन
dx upon root of x square minus a square, root of x square minus a square is equal to log of mod of x plus root of x square minus a square plus c. Log of mod of x plus root of x square minus a square plus c. झालंय. हे 3 सध्यापुरते इकडे टाकतो मी. चलो, फोर्थ फॉर्म्युला काय दिलंय सांगा, बोला. इंटिग्रेशन ऑफ dx आपण काय दिलंय सांगा, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. म्हणजे याच्या उलट झालं का रे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी कोण आला आता, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. पण फॉर्म्युला पूर्ण चेंज होत आहे. फॉर्म्युल्यामध्ये कोण आलाय सांगा, लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. घ्या पुढचा घ्या, dx अपॉन फिफ्थ फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर is equal to log of x plus root of x square plus a square plus c. log of x plus root of x square plus a square plus c. आता हे दोन्ही फॉर्म्युले जवळपास सेम आहेत का रे. बघा आता एवढं लक्षात ठेवा, रूटच्या आत एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आलं, कोणाच्या आतमध्ये, रूट. व्यवस्थित लक्षात घ्या, फॉर्म्युला नंतर लक्षात नाही राहणार. रूटच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आलं तर या दोन्ही ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये लॉग येतो. कोण येतो, लॉग. लॉगच्या पुढे मॉडमध्ये पहिले लिहायचा एक्स, त्याच्यानंतर प्लस लिहायचं आणि ही टर्म आहे अशीच्या अशी इथे लिहून टाकायची. सांगा चौथा फॉर्म्युला न बघता, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ह्याच्यासारखा फक्त उलटा करायचा आहे. सांगा, हा रूट ऑफ हा इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ, पहिले लिहा एक्स, नंतर लिहा प्लस, नंतर ही टर्म लिहा काय सांगा, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, नंतर लिहा प्लस सी. ओके, पाचवा बोला, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट ऑफ हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस हा ही टर्म लिहा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नक्की कळले, घेतले दोन्ही फॉर्म्युले लिहून. चला पुढचा घ्या, सहावा 6 नंबरचा फॉर्म्युला घ्या, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2a log of mod of a plus x upon a minus x plus c. लिहिला बघा. आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होता ना बाळांनो, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, काय फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला बोला ना, जा पडी के बोल ना, ए प्लस बी ए मायनस बी. अरे हो की नाही, मग त्याच्यातलं काय करायचं, फक्त इथं ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होता की नाही, ए प्लस एक्स ए मायनस, म्हणजे काहीतरी डोकं लावा ना पाठ करायला, नाही तर डायरेक्ट जर पाठ करायला बसले तर कार्यक्रम होईल आपला. मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. आत्तापर्यंत लॉग लॉग आला, तर इथं पण लॉग आला, पण इथं आपल्याला कोण लिहावं लागेल, 1 अपॉन 2a. कोण लिहावं लागेल, 1 अपॉन 2a. सो 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. नक्की फॉर्म्युले मात्र लक्षात ठेवा. घ्या त्याच्यानंतर घ्या पुढे, चला हा 7 नंबरचा फॉर्म्युला घ्या. 7 नंबरचा फॉर्म्युला घ्या, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2a log of mod of x minus a upon x plus a plus c. आता इथं बघा रे बाळांनो, मग अशी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होतं की नाही, त्रेश लक्ष द्या, काय होतं मग अशी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्याचा फॉर्म्युला काय येईल, ए प्लस एक्स ए मायनस एक्स. म्हणून आपण वर कोण लिहिलं, ए प्लस एक्स ए मायनस एक्स. इथं कोण आलंय सांगा, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, याचा फॉर्म्युला काय येईल, एक्स प्लस ए
एक्स मायनस ए. फक्त आपण लिहिताना खाली एक्स प्लस ए लिहायचा आणि वर कोण लिहायचा एक्स मायनस ए. दोन्ही ठिकाणी कोण आलंय 1/2a आणि 1/2a. नाही कळलं ना? फॉर्म्युले पाठ झालेत? खरं सांगा, शपथ घ्या शपथ. नाही झाले, मला माहिती ना, नाही झाले म्हणून पाठ करावं लागतील ना. सांगा पहिला फॉर्म्युला कोणता आहे? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बोला पहिला फॉर्म्युला कोणता आहे? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे तर पाठ झाले ना बाळांनो, हे सिंपल आहेत ना. हे तीन कारण हे बी नाही येत. अरे हे पहिले तीन सांगा बरं बाळा. पहिला फॉर्म्युला सांगा. इंटिग्रेशन बघून सांगा वाटलं असतं. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन आपला साइन इनवर्सचा फॉर्म्युला काय होता? 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर होता. मग 1च्या ऐवजी फक्त ए टाका. सांगा फॉर्म्युला काय? dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता साईनशी रिलेटेड आहे. ए स्क्वेअरच्या ऐवजी 1 टाकलं तर कोण होईल? साईन. म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला काय? साईन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. कळलं? डिवायडेड बाय कोण येणार? फक्त इथं ए. नक्की कळलं? सेकंड फॉर्म्युला टॅनशी रिलेटेड होता. टॅनचा फॉर्म्युला काय होता? टॅन इनवर्सचा 1 बोला रे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आठवतोय? मग इथं काय येईल सांगा? dx अपॉन म्हणजे 1 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. अरे कळलं का? मग इज इक्वल टू काय येईल सांगा? 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. नक्की कळलं? पुढे सांगा चला थर्ड फॉर्म्युला. आता थर्ड सेक इनवर्स होता. सेक इनवर्सचा फॉर्म्युला काय होता सांगा चला मला? dx अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 होता ना. 1च्या ऐवजी काय लिहू? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर लिहिलं तर लगेच इथं 1/a येणार. इकडं कोण येणार? सेक इनवर्स ऑफ. इकडं कोण आलं? एक्स अपॉन ए प्लस काय आलं? सी. नक्की कळलं का? खरंच कन्सेप्ट कळला? काही डाऊट आहे आता याच्यामध्ये? हे झाल्यानंतर अजून कोणते पाहिले होते? किती पाहिले टोटल? 7. आता किती झाले? 3. अजून किती राहिले? 4. सांगा अजून 4 फॉर्म्युले सांगा. याच्यानंतरचे 4 सांगा. सांगा फोर्थ फॉर्म्युला काय बोला चला. इंटिग्रेशन ऑफ बोला dx अपॉन रूट ऑफ बोला रूट ऑफ याच्या उलटा झाला ना फक्त. सो इज इक्वल टू आता या फॉर्म्युलामध्ये कोण आहे सांगा? लॉग ऑफ मॉड ऑफ पुढे सांगा. नक्की कळलं? काय फॉर्म्युला आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस ही टर्म लिहिली. आता अजून एक कोणता फॉर्म्युला याच्यानुसार सांगा? 5वा इंटिग्रेशन ऑफ बोला dx अपॉन बोला पटपट एक्स स्क्वेअर प्लस काय फॉर्म्युला आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस. नक्की कळलं? आता अजून सांगा 6वा फॉर्म्युला बोला. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन बोला फॉर्म्युला बोला एक्स स्क्वेअर मायनस सॉरी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. रूट आहे का याच्यामध्ये आता? अरे कळलं? आता रूट वाले 2 झाले ना. आता विदाउट रूट मधला कोणता झाला? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सांगा काय फॉर्म्युला आहे? 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी. बघा तुम्हाला इझिली पाठ होणार नाही बाळांनो. याच्यासाठी ना कालपर्यंतचे फॉर्म्युले तरी इझी होते, हे थोडे वेगळे आहेत आणि कन्फ्युजिंग आहेत. मग यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. 3-3 4-4 5-5 वेळा ते लिहून बघावे लागतील. आणि लास्ट फॉर्म्युला कोणता सांगितलं सांगा? इंटिग्रेशन ऑफ नीट बोला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ बोला एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. नक्की एवढे करताल? हे 7 फॉर्म्युले आले म्हणजे आपलं सगळं एक्झिक्युशन म्हणजे सगळं एक्झिक्युशनच तोंडात आलं. सगळेच्या सगळे मॅथचे एक्झाम्पल आपल्याला इंटिग्रेशनचे सॉल्व करता येते. कळले? चलो आता याच्यावर एक्झाम्पल घेऊ. चला एक्झाम्पल सेक्शनमध्ये चला. आता फॉर्म्युले तुम्ही मला सांगायचे तर लक्षात घ्या. इंटिग्रेशन ऑफ पहिले एक्झाम्पल घ्या. इंटिग्रेशन त्याला वाटलं सवर हेडिंग टाकायचं टाका की एक्झाम्पल्स ऑन ट्रिग्नोमेट्री
and inverse trigonometric functions. Trigonometric and inverse trigonometric functions. लिहिले. चलो पहिलं घ्या. इंटिग्रेशन ऑफ sin x into sec square x dx. sin x into sec square x dx. काय करता येईल सांगा. पहिली गोष्ट याच्यात लाईट पिटे रूल नाही आहे, म्हणजे प्रोडक्ट वगैरे रूल नाही बघायचे आपल्याला, डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करायचे. मग आता या ठिकाणी आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन करू. काय करू? थोडं सिम्प्लिफिकेशन. बघा या ठिकाणी मी काय करतो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, या साइन एक्सला मी आहे असंच लिहिलं, सेक स्क्वेअरला मला 1/cos स्क्वेअर लिहिता येईल का रे? ऐ साइन सेक म्हणजे कोण असतो? 1/cos. बरं, या कॉस स्क्वेअरला मी सेपरेट करतो, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू 1/cos x इंटू 1/cos x. जमन ना असं? काय केलं सांगा, कॉस कॉसला काय केलं? सेपरेट. आता साइन अपॉन कॉस कोण असतो? टॅन. सो इंटिग्रेशन ऑफ साइन अपॉन कॉस कोण आला? टॅन. इंटू 1/cos कोण असतो? बोला रे. सेक. म्हणजे या ठिकाणी सेक आला की नाही? मग याला जर व्यवस्थित अरेंज केलं तर पहिले जर मी याच्यातला सेक एक्स लिहिला आणि नंतर कोण लिहिला सांगा? टॅन एक्स. मग सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटिग्रेशन माहिती ना तुम्हाला? सेक एक्स इंटू टॅन एक्स हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सेकचा. म्हणजे याचा फायनल आन्सर काय येईल सांगा? इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. नाही कळलं? नक्की कळलं? काय केलं सांगा? व्यवस्थित लक्षात घ्या. चला सगळ्यात पहिले काय केलं सांगा? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हा साइन एक्स आहे असाच ठेवला, सेक स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहू बोला? 1/cos स्क्वेअर एक्स dx. या कॉस स्क्वेअरला सेपरेट करतो मी. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू 1/cos x इंटू 1/cos x dx. बर, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन अपॉन कॉस कोणाला? टॅन. 1/cos कोणाला? सेक. कळले नक्की? आणि याला लिहिताना फक्त काय लिहिलं? इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स. मग याचं इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्सचा फॉर्म्युला काय सांगा? सेक एक्स प्लस सी. सो फायनल आन्सर विल बी सेक एक्स प्लस सी. कळले नक्की? ऑनलाईन कळले का रे बाळांनो? एक्झाम्पल ऑनलाईन एक्झाम्पल कळले बाळांनो? डायरेक्ट फक्त फॉर्म्युले लावून आपल्याला उपयोग होणार नाही. उरका. नक्की प्रॉपर कळले बाळांनो? एक्झाम्पल घ्या. चला झाले का? घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सेकंड एक्झाम्पल घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. बघा लक्ष द्या. चला या ठिकाणी काय करता येईल बघा. सो आय इज इक्वल टू, पहिले काय करतो बाळांनो? मी या दोघांना सेपरेट करतो. प्लस जिथं जिथं प्लस मायनस आला तिथून सगळ्यांना काय करतो आपण? सेपरेट करू. काय रे बाळांनो? हो बाळांनो, ऑफलाईनला क्लास चालू आहेत ना? सुयश, ऑफलाईनचे क्लास चालू आहेत. बरेच विद्यार्थी आहेत बाळांनो. लेक्चर सुटलं की फोटो काढून पाठवतो. हां, आय इज इक्वल टू सांगा काय करू? पहिले इंटिग्रेशन ऑफ, हे बोला रे, 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ, बोला कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेयर एक्स डीएक्स. अभी क्या करेंगे? बोलो क्या करेंगे? हवन करेंगे. 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं तर आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन आहे. कोण आहे? बोला, हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? टॅन इनवर्स. म्हणजे याचं तरी इंटिग्रेशन तर फॉर्म्युला डायरेक्ट आहे आपल्याकडं. याचं काय आहे का?
सेपरेट करा. साईन स्क्वेअरला काय करा, सेपरेट, जसं मग शिकलं तसं. मग सांगा बरं बाळांनो, ह्याला मी थोडंसं अजून काय करतो बघा. इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे तर आहे असंच लिहिलं, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस, याला असं करू का बघा, कॉस एक्स अपॉन साईन एक्स इंटू 1/साईन एक्स डी एक्स. चालेल ना बाळांनो. काय केलं सांगा, या साईन स्क्वेअरला सेपरेट केलं, कॉस अपॉन साईन लिहिलं आणि 1/साईन लिहिलं. चलो पुढं सांगा, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस अपॉन साईन कोण असतो, बोला पटपट, कॉट एक्स इंटू 1/साईन कोण असतो, कोसेक एक्स. मग कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय, बोला पटपट, मायनस फॉर्म्युला पाहिला आठवतंय का नक्की. मग या ठिकाणी काय येईल सांगा, इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा काय येईल इंटिग्रेशन, टॅन इनवर्स ऑफ एक्स. कळलं, याचं इंटिग्रेशन तर फॉर्म्युला डायरेक्ट, अरे कळतंय नक्की, प्लस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय सांगा, मायनस कोसेक एक्स प्लस सी. सो फायनल आन्सर काय आलं सांगा, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस कोसेक एक्स प्लस सी. बघा व्यवस्थित बघा, हे कॉट एक्स इंटू कोसेक एक्स फॉर्म्युले झालेत आपले, आठवतंय का रे बघा. म्हणून सांगते फॉर्म्युले पाठ करा. कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, मायनस कोसेक्स, आणि 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे, टॅन इनवर्स. अरे कळत आहे नक्की, म्हणून फॉर्म्युले लर्न करा, बाकी काही प्रॉब्लेम राहणार नाही. कळले, ऑनलाईन एक्झाम्पल कळले का रे, ऑनलाईन उरका चला, हे नाही उरका उरका चला, घ्या लिहून घ्या पटपट चला बाळांनो. झाले का, उरका उरका. चालतं बाळांनो. अनुष्का, मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स दिलं तरी चालेल बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. ह्या टॅन इनवर्सच्या ऐवजी ना मायनस कॉट लिहिलं तरी चालतं. पण नॉर्मली लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण इंटिग्रेशनचे इनवर्सचे फॉर्म्युले घेतो ना, तर त्यावेळेला आपण प्लसचे घेतो. म्हणजे तसं साईन इनवर्स पण चालतं किंवा मायनस कॉस इनवर्स चाललं असतं, पण आपण त्या ठिकाणी कोण घेणार, साईन इनवर्स. टॅन आणि कॉट चालतं, टॅन आणि मायनस कॉट, पण त्या ठिकाणी आपण नॉर्मली कोण घेणार, टॅन. मायनस कॉट इनवर्स घेतलं असतं तरी चाललं असतं, पण नॉर्मली आपण कोणतं वाला फॉर्म्युला घेतो बाळांनो, पॉझिटिव्ह वाला. कळले का रे नक्की अनुष्का, ए बाळांनो. झालं एक्झाम्पल, करता एक एक्झाम्पल करा बरं सॉल्व. चला एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. झालंय ना का नाही झालं, हां घ्या. थर्ड एक्झाम्पल घ्या. इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स डी एक्स करा. चला सॉल्व. फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, बाकी काही करायचं नाही. उरका चला. सुरू आहे तुम्ही, काय नाही होत बाळा, मूर्ख. आले का रे, काय आले बोला. व्हेरी गुड, आले नक्की बोला. सगळ्यात पहिले काय करणार सांगा, दोघांना काय करू, सेपरेट. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. सांगा बाळांनो, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरचा डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं.
काय फॉर्म्युला आहे बोला? साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती आहे सांगा? साइन. कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती आहे सांगा? साइन. सो साइन एक्स प्लस काय आलं? सी. सो दिस इज अवर फायनल आन्सर. आलंय का नक्की का नाही आलं? पक्का कळलंय? घ्या चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर. 4 मायनस एक्स स्क्वेअर लिहिलं. आता लक्षात घ्या बाळांनो, ज्या वेळेला ना 4 मायनस एक्स स्क्वेअर, आता प्रत्येक फॉर्म्युले बघा, आपण नॉर्मली जे फॉर्म्युले बघितले ना आता लास्टवाले लेटेस्टवाले, व्यवस्थित लक्षात 1 मिनिट, हे जे लेटेस्टवाले फॉर्म्युले बघितले, प्रत्येक ठिकाणी जर एक्स स्क्वेअर आलाय तर त्याच्याबरोबर कोण आलाय सांगा? ए स्क्वेअर आलाय. फक्त ए आलाय का? हे लक्ष द्या, प्रत्येक ठिकाणी कोण आलाय? ए स्क्वेअर. ए आलाय का? फक्त नाही. मग या ठिकाणी प्रत्येक फॉर्म्युलेमध्ये बघा ए स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर, सगळ्या ठिकाणी ए स्क्वेअर आलाय. मग इथं आपल्याला याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. पहिले कशाच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल? स्क्वेअर. मग कसं लिहावं लागेल बघा. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 4 ला लिहिलं मी 2 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय लिहिलं सांगा? या 4 ला काय लिहिलं? 2 चा स्क्वेअर. आता मला फॉर्म्युला माहिती आहे. आता मला या ठिकाणी काय करावं लागेल सांगा? फॉर्म्युला लिहून घ्यायचा. इंटिग्रेशन ऑफ dx. आता 2 म्हणजे कोण झाला माझा? ए चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला माहिती ना मला? काय फॉर्म्युला आहे सांगा? 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. फॉर्म्युला चेक करा परत एकदा. फॉर्म्युला बघा. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे बघा? 1 अपॉन 2a लॉग ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस ई. कळलं? मग या फॉर्म्युल्यानुसार आपलं इंटिग्रेशन काय होईल बघा. हा बॉक्समध्ये लिहून टाकला फॉर्म्युला मी. मग याच्यानुसार माझं इंटिग्रेशन काय होईल सांगा? सो आय इज इक्वल टू सांगा काय येईल सांगा? 1 अपॉन 2a की नाही? पण ए म्हणजे कोण आहे माझ्याकडे बाळांनो? ए म्हणजे कोण आहे? 2 आहे. सो 1 अपॉन 2 इंटू कोण येईल? 2. कळले नक्की? पुढे कोण होणार सांगा? इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ ए म्हणजे कोण आहे सांगा? बोला. ए म्हणजे कोण? 2 प्लस एक्स. एक्स तसंच राहणार डिवायडेड बाय 2 मायनस एक्स प्लस काय आलं? सी. मग 2 इंटू 2 किती आला? 4. काय आला आन्सर सांगा? 1 अपॉन 4 लॉग ऑफ 2 प्लस एक्स अपॉन 2 मायनस एक्स प्लस सी. हे किती मार्काला क्वेश्चन विचारलं जातं? 2 मार्काला. मग विचार करा बाळांनो, याच्यामध्ये आहे काय? फक्त काय टाकायचं आहे? फॉर्म्युला पाठ असतं तर एक्झाम्पल येईल ना सॉल्व. कळले? फॉर्म्युले एकदा बाळांनो. ऑनलाईन आवाज येतोय बाळांनो आता? हे बाळांनो कळले का? एक्झाम्पल कळले का प्रॉपरली? हे बाळांनो उरका चला. तुम्हाला एक्झाम्पल देतो मी आता याच्यावरचे, तुम्ही सॉल्व करा. झाले? चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथं 4च्या ऐवजी फक्त 24 टाका. dx अपॉन रूट ऑफ dx अपॉन 24 मायनस 25 मायनस एक्स स्क्वेअर. 24 नाही 25 टाका.
पट 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 आले का बोला किती आले करेक्ट आले का रे ऑनलाईन बोला काय केलं सांगा या ठिकाणी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 25 ला काय लिहिलं सांगा 5² मायनस एक्स स्क्वेअर सो फॉर्म्युला काय सांगा इंटिग्रेशन ऑफ ए बोला बोला पटपट चला फॉर्म्युला काय सांगा इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी कळले नक्की मग या ठिकाणी आपला इंटिग्रेशन काय येईल आय इज इक्वल टू 1/2 इंटू सांगा बाळा इथं 5² आला इथं ए स्क्वेअर आला म्हणजे ए म्हणजे कोण आहे माझं 5 मग पुढं ज्या फॉर्म्युला आहे एच्या ठिकाणी कोण टाका फक्त 5 टाका मग काय येईल सांगा 1/2 इंटू 5 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 5 प्लस एक्स अपॉन 5 मायनस प्लस सी आणि 5 टू किती असतोय 10 सो 1/10 लॉग ऑफ मॉड ऑफ 5 प्लस एक्स अपॉन 5 मायनस एक्स प्लस सी कळले नक्की या अजून एक एक्झाम्पल घ्या चला इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 17 मायनस एक्स स्क्वेअर 17 मायनस एक्स स्क्वेअर लक्ष द्या आता लक्ष द्या आतापर्यंत जे दोन एक्झाम्पल बघितले बाळांनो त्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये कुठे गेलं ते याच्या आधी होतं का कारण हा रफ केला मी सॉरी त्या ठिकाणी 4 होता आठवते पहिल्या एक्झाम्पल मध्ये 4 होता 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे बाळांनो मग 4 ला आपण 2 चा स्क्वेअर लिहिलं 25 ला काय लिहिलं सांगा 5 चा स्क्वेअर पण हा 17 परफेक्ट स्क्वेअर आहे का मग त्याला कसं लिहायचं √17 चा स्क्वेअर काय लिहायचं √17 चा स्क्वेअर म्हणजे कसं लिहिणार सांगा सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन या 17 ला मी असं लिहिलं चालेल का √17 चा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होतं सांगा कॅन्सल अरे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाल्यावर कोण राहणार 17च राहील की नाही मायनस कोणाला सांगा मायनस एक्स स्क्वेअर परत फॉर्म्युला हाच आहे ना बाळांनो सांगा फॉर्म्युला काय इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन बोला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2a log of mod of a plus x upon a minus x plus c मग आय ची व्हॅल्यू काय येईल सांगा आय इज इक्वल टू 1/2 इंटू ए म्हणजे कोण आहे व्हेरी गुड ए म्हणजे कोण आहे माझा आता √17 चा स्क्वेअर ए चा स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे कोण आहे √17 मग इथं कोण येणार सांगा √17 इंटू लॉग ऑफ ए म्हणजे कोण आहे √17 प्लस एक्स अपॉन √17 मायनस एक्स प्लस सी नक्की कळलं एक्झाम्पल नक्की कळलंय का पक्का घ्या चला मग खाली हे याला काही करायची गरज नाही 2 इंटू √17 तर तसंच राहणार बाळांनो आहे का नाही आहे असं ठेवलं तरी चालेल त्याला काही करता पण येणार नाही बाळांनो उरका काय नाही कळलं बाळा स्वराज बघा 17 आहे बघा लक्षात घ्या कुठलं आतापर्यंत बघा आपण हे एक्झाम्पल बघितलं याच्यात 25 बघितलं ना बाळांनो हा जो 25 होता हा 25 परफेक्ट स्क्वेअर होता त्याला मला स्क्वेअरच्या टर्म मध्ये लिहायला काय लिहावं लागलं 5 चा स्क्वेअर पण आता इथं जर समजा कुठलाही नंबर असेल समजा असं एक्झाम्पल आलं dx अपॉन काय आलं आता समजा 17 मायनस एक्स स्क्वेअर तर इथं एक्स स्क्वेअर आहे पण इथं 17 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये पण आपल्याला टर्म तर स्क्वेअरच्याच फॉर्म मध्ये लिहायची मग इथं मला काय लावावं लागेल √17 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मग आता यांनी काय होईल बघा हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर जर कॅन्सल झाला तर माझं एक्झाम्पल नाही सेमच राहतंय ना पण ह्या ठिकाणी मला ही व्हॅल्यू कशा टाकता येईल फॉर्म्युल्यामध्ये असं एक्झाम्पल असतं dx अपॉन 13 मायनस एक्स स्क्वेअर तर याला मी काय लिहिलं असतं dx अपॉन √13 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं तर हेच होणार आहे का कारण की हा माझ्या फॉर्म्युलामध्ये फिट होतोय म्हणून मला त्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल कळले का रे बाळा स्वराज कळलंय का नक्की ए बाळांनो चालायचं पुढं देऊ नेक्स्ट एक्झाम्पल घ्या चला झाले नक्की घ्या इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 16 प्लस एक्स स्क्वेअर
उसका बघा फॉर्म्युला थांबा 2 मिनिटं. dx अपॉन 16 प्लस ए स्क्वेअर. आता याला पहिले काय लिहू, पहिली गोष्ट हे सांगा मला. चला हा हा आय इज इक्वल टू, याला पहिले तर असं लिहावं लागेल ना, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 16ला 4चा स्क्वेअर लिहू का, प्लस एक्स स्क्वेअर. अरे कळलं हे. फॉर्म्युला कोणता घ्यावा लागेल सांगा, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन हा इथं कोण आलाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्सचा फॉर्म्युला आठवतोय का? टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन, यार टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन कोण आलतं? टॅन इनवर्स. नाही आठवत? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स. मग मला सांगा इथं 1च्या ऐवजी ए स्क्वेअर आला ना, म्हणजे हा कोणता फॉर्म्युला आहे? टॅन इनवर्सच्या म्हणजे त्याच्यातला फॉर्म्युला आहे ना. काय फॉर्म्युला आहे सांगा? 1 अपॉन ए. फॉर्म्युला काय सांगा? 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. बघा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर जर बघितलं, ऐक तुमच्याकडे फॉर्म्युले बघा, त्याच्यामध्ये कुठे गेला तो? इकडे इकडे इकडे. हा dx अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे ना फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. कळलंय का रे? का नाही कळलं? फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, फॉर्म्युल्याशिवाय काही होणार नाही. मग काय होईल सांगा? इज इक्वल टू आय इज इक्वल टू, बोला बटपट. हा 1 अपॉन ए. ए म्हणजे कोणी सांगा? 4 इंटू काय येईल सांगा? टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए म्हणजे कोणी? 4 प्लस काय आलं? सी. अरे कळलंय? सो दिस इज अवर आन्सर. कळलंय म्हणजे फॉर्म्युला कळले तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व होणार. बरं का? लक्षात घ्या. आता ऍक्च्युअल मध्ये आपले इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सॉल्व व्हायला लागले, तर लक्षात घ्या. झाले का? चलो अजून एक एक्झाम्पल घ्या. चला, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 25. करा बरं काय करताय बघू. चला, dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 25 करा. चला, कोणता फॉर्म्युला वापरता बघा. चला हा हा एक फॉर्म्युला असा नाहीये. कोणता आहे? फॉर्म्युला बोला कोणता आहे? तुम्हाला फॉर्म्युला सुधारणा कोणता आहे? अरे बाबडे हो. हा बोला बोला. हा 1 अपॉन 2 बघा. एक्स स्क्वेअर प्लस 25 आलाय म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर आलाय की नाही? मग असा फॉर्म्युला आहे का बघा बरं बाळांनो. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला बोला रे. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर्म्युला आहे का? नाहीये ना. अरे मग ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सारखंच असते ना. कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? ए अरे बाबडे हो, मला एक सांगा. 5+3 आणि 3+5 सारखंच ना? अरे बरोबर आहे की नाही? हा फक्त 5-3 त्याला 3-5 मात्र लिहू नका. कळलंय नक्की का? कारण साईन चेंज होतं, पण 5+3 आणि 3+5 सेम आहेत. मग याला जर मी असं लिहिलं तर चालेल का रे? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 25 पहिले लिहिला नंतर एक्स स्क्वेअर लिहिलं तर चालेल का? अरे बोला रे. एक्स स्क्वेअर प्लस 25 च्या आधी पहिले कोण लिहिला? 25 नंतर कोण लिहिला? एक्स स्क्वेअर. 25 ला काय लिहिता येतं सांगा? dx अपॉन बोला 25 ला काय लिहू? 5 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग आता फॉर्म्युला तो चालन बाळा आलाय का बघा ना. हाच फॉर्म्युला आहे ना 5 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा. काय फॉर्म्युला आहे सांगा? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए.
प्लस सी. मग काय आलं आन्सर सांगा. आय इज इक्वल टू 1/a. ए म्हणजे कोण आला बाळांनो माझा. ए म्हणजे कोण आहे 5 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए म्हणजे कोण आहे 5 प्लस काय आलं सी. घ्या चला. कळलंय का नाही कळलं. उरका उरका. फॉर्म्युला सापडत नव्हता म्हणा. असं नाहीच आहे म्हणा. फॉर्म्युला तुम्ही शिकवलंच नाही म्हणा. कळलंय का नक्की. उरका. झाले का. देऊ नेक्स्ट एक्झाम्पल. घ्या चला. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4. लिहिलं. आता लक्ष द्या. आता एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे आणि हे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. कारण इथून पुढे तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. व्यवस्थित लक्ष द्या. जेवढे जेवढे आपण फॉर्म्युले बघितले व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय. आतापर्यंत आपण जेवढे जेवढे एक्झाम्पल बघितले किंवा फॉर्म्युले बघितले त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 1. इथं एक्स स्क्वेअरला कोण चिटकलाय का नाही. एक्स स्क्वेअरला कोणी आहे का नाही. इथं एक्स स्क्वेअर बघा. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. इथं पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आला 1. मग ज्या वेळेला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असतो त्यावेळेला आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला लिहिता येतो. पण हे जर एक्झाम्पल बघितलं बाळांनो तर या एक्झाम्पलमध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का नाही. किती आहे सांगा 3. किती आहे 3. व्यवस्थित लक्षात घ्या. इथून पुढे काय करायचं बघा. आतापर्यंत एक्स स्क्वेअरला चिटकून कोणीच नव्हतं म्हणून प्रॉब्लेम येत नव्हता. डायरेक्ट फॉर्म्युला टाकायचो. पण आता मात्र एक्स स्क्वेअरला चिटकून कोण आलाय 3. मग आता मला काय करावं लागेल लक्षात घ्या. सो या पूर्ण टर्मला बघा. सो आय इज इक्वल टू dx अपॉन समजून घ्या. ही जी पूर्ण टर्म आहे या पूर्ण टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि 3 ने डिवाइड करायचं. काय सांगितलं सांगा. कोणी मल्टिप्लाय करायचं 3. का 3 ने. कारण की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 3. मग हा जो डिनॉमिनेटर होता ना याला कितीने मल्टिप्लाय करा 3 आणि डिवाइड कितीने करा 3. हा 3 3 कॅन्सल झाला चालेल ना. बघा 3 3 कॅन्सल झाला म्हणजे वरचा आणि खालचा एक्झाम्पल सेम आला ना. नाही कळलं. कळलंय का नक्की. अरे हा का नाही. काय सांगितलं या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो असेल आता 5 असता तर काय केलं असतं. 5 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं असतं. 7 असतं तर काय असतं 7 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. अरे कळतंय नक्की. बरं मग आता काय करायचं. या ठिकाणी बघा व्यवस्थित समजून घ्या. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा वरचा dx तसाच राहिला. या ठिकाणी बघा हा म्हणजे कोण झाला. हा 3 म्हणजे कोण झाला 1/3 झाला की नाही. हा कोण झाला 1/3. मग मी काय करणार व्यवस्थित समजून घ्या. या इंटिग्रेशनच्या बाहेर या dx मधला 1 आणि या खालच्या टर्म मधला 3 बाहेर काढला. कोण बाहेर काढला 3. बघा इथं कोणीच नव्हतं. नाही कळलं का परत समजून घ्या. ही स्टेप महत्वाची. बघा काय केलं. हा 3x स्क्वेअर प्लस 4 मध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे. मग 3 ने मल्टिप्लाय केलं आणि 3 ने डिवाइड केलं. ही वरच्या साइड मधून कोणीच निघत नाही म्हणून 1 आणि इथून कोण निघतोय 3. हा 1/3 कॉमन काढला. मग हा इथला 1 इथं 3 गेला. इथं कोण राहिला सांगा 3x स्क्वेअर. बोला रे 3x स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय कोण राहिला 3 राहिला की नाही. नाही कळलं. नक्की कळलं का. जाईन मग मला वाटलं असं करायला आहे. कॉलेजला जायचं जाईन बिंदास. मग सांगितलं जायचं असेल पटकन तर जा. असंच नको. मला वाटलं मला म्हणते जा. मी घाबरलो 2 मिनिटं मी लास्ट काय चाललंय. हा dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4 अपॉन 3. कळली का नक्की स्टेप. काय केलं सांगा. अय बाबड्या काय केलं सांग. बघा इथं या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 3. मग काय करू सांग. या dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4 होता याला 3 ने मल्टिप्लाय कर आणि 3 ने काय कर डिवाइड. इथला 3 कॉमन काढ. मग कोण आलं इथं 1/3 आलं ना. सांगा इंटिग्रेशन ऑफ वर कोण आला dx. खाली कोण आला सांगा 3x स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय किती आलं 3. अरे कळलं. आता या दोघांना सेपरेट करता येईल ना. मग ह्या दोघांना सेपरेट केलं तर काय होईल सांगा 1/3 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन सांगा इथं कोण येईल 3x स्क्वेअर अपॉन 3 आला का. याला सेपरेट केलं तर. आणि इथं कोण आलं सांगा 4/3 आला का. कळलं का. हा 3 3 काय होईल. मग कोण आलं सांगा 1/3 इंटिग्रेशन ऑफ बोला वर कोण आलाय dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4/3. हे सगळी काशी का केली कळली का आपण. का कारण की या ठिकाणी या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आला पाहिजे 1. मग अशी कोण आता 3. आता किती आला 1 आला. आता फॉर्म्युला वापरता येईल ना.
ह्या येईल ना, हा मग सांगा. मग ह्या ठिकाणी 4/3 आहे ना, या 4/3 ला आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल? स्क्वेअरच्या फॉर्म. आपले सगळे फॉर्म्युले कसे आहेत? इकडं जर एक्स स्क्वेअर असेल तर इकडं ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं पाहिजे. नाही कळलं? कळतंय का नक्की? मग याला मला 4/3 ला कसं लिहावं लागेल सांगा मग मला. मी याला काय लिहू सांगा? आय इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन, सांगा इथं काय करू सांगा, एक्स स्क्वेअर प्लस, सांगा 4/3 ला कसं लिहू सांगा. हा कशाला, डायरेक्ट सांगा ना. 4/3 स्क्वेअर रूट मध्ये लिहा आणि त्याचा काय लिहा, स्क्वेअर. अरे कळतंय का? ते नंतर करू आपण, बाकीच काय करायचंय. याला काय लिहिता येईल सांगा? 4/3 कशामध्ये लिहा, स्क्वेअर रूट, आणि त्याचा काय करा, स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल ना. मग अशी आपण बघितलं ना बाळांनो, मग अशी आपला 17 होता, कसं लिहिला आपण त्याला? √17 चा स्क्वेअर. बरोबर आहे. मग याला कसं लिहिणार सांगा? √4/3 चा स्क्वेअर. नाही कळलं? कळलंय का नक्की? मग आता हा फॉर्म्युला कोणासारखा आहे बघा बरोबर. 1/3 जर कॉमन काढला, ह्याचा फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन, हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घ्या किंवा ए स्क्वेअर, वाटलं सर याला परत अजून चेंज करा, चला तुमची लईच इच्छा असेल तर. काय होईल सांगा? 1/3 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन, पहिले कोण लिहितो मी सांगा? √4/3 चा स्क्वेअर प्लस कोण लिहिलं सांगा? एक्स स्क्वेअर. आता हा ए स्क्वेअर आणि हा कोण आला? एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला सांगा काय? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. काय फॉर्म्युला? इज इक्वल टू 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. फॉर्म्युला नक्की कळलंय का? हा फॉर्म्युला झाला होता आपला मगाशीच प्रत्येक एक्झाम्पल मध्ये. हाच आत्ताच बघितलं ना बाळांनो बघा. dx अपॉन, येतं dx अपॉन, कुठे गेला रे त्यो? मलाच कळ ना. हा, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ना बाळांनो, तोच फॉर्म्युला लिहिला ना आपण आता. कळले नक्की? मग सांगा आता काय करावं लागेल. या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं? आय इज इक्वल टू, आता 1/3 तसंच राहील ना रे बाळांनो, हा काही चेंज होईल का? हे बाळांनो बघा, 1/3 तसंच राहिला. आणि यासाठी मी फॉर्म्युला टाकला की नाही आता? बोला, याच्यासाठी फॉर्म्युला टाकला. फॉर्म्युला काय सांगा? 1/a. ए म्हणजे कोण आहे सांगा माझा? बोला, √4/3 म्हणजे काय झालं? इंटू 1/, बोला काय आलं? √4/3 इंटू, सांगा हा, टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए म्हणजे किती आहे? √4/3. कळलं का नक्की? अरे हो की नाही? मग याला सिम्प्लिफाय करू. चलो, सो इज इक्वल टू 1/3 इंटू 1/4चा स्क्वेअर रूट किती असतो? बोला, 4चा स्क्वेअर रूट किती आहे? 2. आणि 3चा स्क्वेअर रूट √3 लिहावं लागेल ना मला. अरे कळलं का नक्की? काय केलं सांगा? 4चा स्क्वेअर रूट काढला 2, या 3चा स्क्वेअर रूट किती लिहिलं? √3. इथं काय येईल सांगा? इंटू टॅन इनवर्स ऑफ, हा बोला, एक्स अपॉन, बोला 2 अपॉन कोण आलं? √3. 4चा स्क्वेअर रूट आला 2, 3चा स्क्वेअर रूट किती आला? √3 प्लस काय आलं? सी. √3 ला वर लिहिता येईल ना आता. मग सांगा काय आलं सांगा? हा √3 वर आला ना. ए बोला रे, काय आलं सांगा? √3. हा √3 वर आला. कोणता? लिहू ना, थांब ना. पहिले ह्यो √3 वर आला का नाही? आणि मग खाली डिनॉमिनेटर मध्ये कोण कोण राहिले सांगा? 3 इंटू 2. बरं बाबड्या, थांब. काय तुम्ही एक लॉजिक लावता. हा, 1/3 इंटू हा √3 वर गेल्यावर √3/2. बस का आता? हा, √3 इंटू 1 √3 झाला असता ना. इंटू इंटू पुढे बोला चला. हा, इंटू काय येईल सांगा? इंटू टॅन इनवर्स ऑफ, आता हा √3 वर गेल्यावर काय झालं सांगा? √3 इंटू एक्स अपॉन 2. कळलं का? √3 वर गेला प्लस कोणाला? सी. नक्की कळलं? आता ह्या ठिकाणी तुम्ही याच्यातलं एक √3 आणि याच्यातलं एक 3 काय करू शकता? कॅन्सल. बघा हा 3 आहे ना, या 3 ला काय लिहिता येईल सांगा? √3 इंटू √3. कळले? याला अजून जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं थोडंसं तर काय होईल सांगा? इज इक्वल टू, सांगा या 1/3 ला काय लिहिता येईल सांगा? 1/√3 इंटू √3. हे येईल ना लिहिता? कळत आहे नक्की? 3 ला √3 इंटू √3, परत इंटू कोणाला सांगा? √3/2 इंटू, सांगा टॅन इनवर्स ऑफ कोण आलंय सांगा? √3x डिवायडेड बाय 2 प्लस सी. सांगा इज इक्वल टू, हा √3 काय होईल? कॅन्सल. काय आलं आन्सर सांगा? 1/2√3 इंटू टॅन इनवर्स ऑफ √3x अपॉन 2 प्लस सी. कळले? दिस विल बी आवर फायनल आन्सर. नक्की कळलंय का? एक्झाम्पल कळलंय का? आता कुठेतरी इंटिग्रेशनला सुरुवात झाल्यासारखी वाटायला लागली. कळले? घ्या चला. ऑनलाईन कळले बाळांनो? नाही समजलं? परत एकदा सांगतो, थांबा 1 मिनिट बाळांनो.
ऑनलाईन कळलंय का नाही रे बाळांनो? शनी, साक्षी, बोला पटपट पटपट बोला. नसेल कळलं तर परत नाही म्हणा, मी परत एकदा सांगतो, काळजी करू नका. परत एकदा सांगतो, ठीक आहे बाळांनो, सांगतो. 1 मिनिट थांबा. नाही कळलं परत सांगतो, थांबा 1 मिनिट. लिहून घेता पहिले. बाळांनो पहिले एक्झाम्पल लिहून घ्या, मग परत एकदा सांगतो. म्हणजे लिहिल्यानंतर काय होईल, एकदा हाताखालून जाईल, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे, सांगतो एकदा परत एकदा. बरं का, एकदा शांतपणे लिहून घ्या बाळांनो व्यवस्थित. मी पूर्ण परत एक्झाम्पल एक्सप्लेन करतो, काळजी करू नका. परत एकदा सॉल्व्ह करून देतो, टेन्शन घेऊ नका. आणि एक्झाम्पल महत्त्वाचं आहे बाळांनो. का, कारण की हे एक एक्झाम्पल कळलं ना तर पुढच्या एक्झाम्पलला प्रॉब्लेम राहणार नाही. मग परत परत आपल्याला हे एक्झाम्पल काय करता येतील, रिपीटमध्ये सॉल्व्ह करता येईल या टाईपचे. या एक्झाम्पल नंतर एक एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्कला देतो सेम टाईपचं. झालं झाले लिहून झाले का? उरका उरका पटपट. झाले का नाही रे? चला लक्ष द्या, परत एकदा सांगतो. उरका उरका लिहून घ्या पहिले, मी परत एकदा पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो. कारण जर एक्झाम्पल कळलेच नाही तर उपयोग नाही होणार बाळांनो. झालं, चलो. काय एक्झाम्पल होतं सांगा, बोला. एक्झाम्पल काय दिले सांगा. इंटिग्रेशन ऑफ dx आपण बोला रे, काय होतं? हां, 3x² प्लस, लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या. ऑनलाईन आत्तापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल बघितलेत, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये किंवा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये x² कोइफिशियंट किती होता? 1. पण या ठिकाणी x² कोइफिशियंट 3 आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, हा जो x² आहे याचा कोइफिशियंट 1 करावं लागेल. मग अशा वेळेला काय करतो आपण, इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा dx मी आहे असा असलेला या x² जो कोइफिशियंट आहे प्रत्येक वेळेला तेच करायचं. त्यांनी त्या टर्मला मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. म्हणजे ह्या ठिकाणी मी काय करणार सांगा, हा जो 3x² प्लस 4 होता याला 3 नी मल्टिप्लाय पण केलं आणि पुढे काय केलं, डिवाइड केलं. आता याच्यामधला हा जो 3 आहे ना हा कॉमन काढायचा आहे. मग बघा dx ला कोणीच नाही आहे चिटकून, म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 बाहेर निघेल. बघा इज इक्वल टू या dx ला कोणी चिटकून आहे म्हणजे कोण आहे 1, इथून कोणाला 3, हा 1/3 कॉमन निघला. बघा 1/3 कॉमन निघला, इथं 1 इंटू dx किती आला dx. इथला 3 कॉमन निघलाय म्हणजे इथं कोण राहिलं सांगा, 3x² प्लस 4 आणि डिवायडेड बाय किती राहिलं 3. इथपर्यंत तर कळलं? अरे कळतंय नक्की. आता काय काय केलं सांगा, 3 नी मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, 3 बाहेर काढला. आता पुढे काय करायचंय, इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन. आता या खालच्या टर्म सेपरेट करा. सो dx अपॉन हा 3x²
अपॉन 3 आला प्लस इथं कोणाला सांगा 4/3. काय केलं सांगा मी, हा जो 3x² होता याच्या पण डिनॉमिनेटर मध्ये 3 टाकला, 4च्या पण डिनॉमिनेटर मध्ये कोण टाकला, 3 टाकला. पुढे काय होणार सांगा, इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन, सांगा हा 3 काय होईल, कॅन्सल. कोणाला सांगा इथं x² प्लस कोणाला 4/3. इथपर्यंत तर कळलं. ऑनलाईन इथपर्यंतच्या स्टेप कळल्यात हे बाळांनो, म्हणजे पुढे चालायला ऑनलाईन ऑनलाईन बोलत चला बाळांनो. या इथपर्यंतच्या तर स्टेप कळल्यात म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. बोला नक्की कळले. चलो हा, आता पुढे बघा बाळांनो. आता याच्या पुढे काय करायचंय मला, या ठिकाणी प्रत्येक फॉर्म्युलामध्ये x² नंतर कोण आला पाहिजे, a². पण इथं a² आलाय का, नाही. म्हणजे याला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मग कसं लिहिणार बाळांनो, सो इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन ऑफ, हा वरचा dx मी आहे असंच लिहिला, डिवायडेड बाय, सांगा हा x² पण मी आहे असंच लिहिला, प्लस इथं 4/3 ला बघा मगाशी 17 होता, 17 ला काय लिहिलं आपण, √17 आणि त्याचा स्क्वेअर. आता इथं कोण आहे 4/3, मग 4/3 ला मला काय लिहावं लागेल, √4/3 आणि त्याचा काय लिहावं लागेल, स्क्वेअर. मग इथं मी लिहिलं काय लिहिलं बघा, मग या ठिकाणी √4/3 लिहिलं आणि या √4/3 चा काय लिहिला, स्क्वेअर. कळलं. आता मी काय करतो, ही टर्म फक्त पहिले लिहितो का, कारण माझा फॉर्म्युला कोणता आहे, a² प्लस x² चा, म्हणून मी पहिले ही टर्म आणि मग x² लिहितो. सो इज इक्वल टू काय आलं, 1/3 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन √4/3 चा स्क्वेअर प्लस x². काय लिहिलं, पहिले कोण लिहिला, a², नंतर कोण लिहिला, x². आता पुढे काय करायचंय, इज इक्वल टू 1/3 लिहिला, फॉर्म्युला लिहून टाकू. फॉर्म्युला काय सांगा, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a² प्लस x². काय फॉर्म्युला आहे, 1/a tan इनवर्स ऑफ x/a प्लस c. झोपले काय तुम्ही, बोला मग तुत्रे हो, फॉर्म्युला तुम्हाला बोलता येईना काय. मी म्हटलं आवाज का शांत आला, निम्मे गेले काय निघून. हा, इथपर्यंत कळलंय का नक्की. मग पुढे सांगा, सो I इज इक्वल टू, मग याच्यानुसार जर आपण सॉल्व केलं बघा, हा 1/3 तर आपला कॉन्स्टंट आहे, मी हा पहिले 1/3 लिहून टाकतो. आता हा लिहिला. आता बघा dx रूट ऑफ म्हणजे a चा स्क्वेअर x चा स्क्वेअर म्हणजे √4/3 म्हणजे कोण आहे माझा a. अरे कळलं, ए म्हणजे कोण झाला माझा, √4/3. मग मी फॉर्म्युला लिहिणार त्याच्यानुसार. काय फॉर्म्युला आहे, 1/a. मग 1/a म्हणजे कोण आहे सांगा, हा 1/3 सोडून द्या, हा कॉन्स्टंट आहे, त्याला मी लिहिलंय ऑलरेडी. आता याच्यानुसार हा म्हणजे कोण आहे माझा ए, मग फॉर्म्युल्यामध्ये 1/a आलं की नाही, ए म्हणजे कोण लिहावं लागेल मग मला, √4/3 इंटू, सांगा परत फॉर्म्युलामध्ये काय, टॅन इनवर्स ऑफ, वर कोण आहे x डिवायडेड बाय, परत कोणाला ए. बघा एक्सची व्हॅल्यू चेंज करायची नाही, फक्त आपण काय करणार, ए सांगा कोण होता, √4/3. अरे घेतला ना, हा ए घेतला ना, ए कोण होता, √4/3. मग इथं पण एच्या ठिकाणी कोण घ्यावं लागेल मला, √4/3 प्लस काय आलं सी. आता मी काय करणार सांगा, हा जो आहे ना याला सेपरेट करतो थोडस. सो इज इक्वल टू 1/3 इंटू 1/, बघा सेपरेट स्क्वेअर रूट काढा. 4चा स्क्वेअर रूट किती असतो, 2. 3चा स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून मी त्याला काय लिहिलं, √3. अरे कळलं का, 4चा स्क्वेअर रूट किती आला, 2. 3चा स्क्वेअर रूट किती आला, √3. पुढं इंटू टॅन इनवर्स ऑफ, हा इथं पण हा एक्स राहिला, इथं पण स्क्वेअर रूट काढायचा आहे. 4चा स्क्वेअर रूट किती, 2. 3चा स्क्वेअर रूट किती आला, √3. प्लस कोणाला सांगा, सी. आता फक्त हा √3 वर टाकला. सो इज इक्वल टू 1/3 इंटू, हा √3 जर वर गेला तर काय आला, √3/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ, परत हा √3 जर वर गेला तर √3 ने x ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे √3x आला, डिवायडेड बाय कोण आलं, 2 प्लस कोण आला, सी. आता पुढे काय करायचंय बघा, हा जो 3 आहे ना इथला, या 3 ला काय लिहितो बघा मी, कुठलाही नंबर असेल ना तर त्याला त्याचा स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर रूट लिहिता येतं. म्हणजे जर समजा 5 असेल, फॉर एक्झाम्पल मला 5 लिहायचं आहे, तर 5 ला मी मागाशी काय लिहिलं, तर √5चा स्क्वेअर म्हणजेच कोण रे, √5 इंटू √5. कळलं, कारण √5 इंटू √5 कोण होणार आहे, 5च होणार आहे. मग तसं मला थोडं कॅन्सलेशन करता आलं पाहिजे, म्हणून मी काय केलं, हा जो 3 होता बाळांनो, हा जो 3 आहे, या 3 ला लिहिलं √3 इंटू √3. परत कोण आलं, इंटू √3/2. हा √3 कॅन्सल केला,
इंटू टॅन इनवर्स ऑफ, हे आहे असंच ठेवलं, √3x/2 + c. फायनल आन्सर काय येईल बघा, i इज इक्वल टू, आता √3 गेला, इथं कोण राहिलं 2, इथं कोण राहिलं √3. सो फायनल आन्सर काय आलं, 1/2√3 इंटू टॅन इनवर्स ऑफ, टॅन इनवर्स ऑफ कोण आलं सांगा, √3x/2 + c. कळलंय का नक्की? ऑनलाईन आता एक्झाम्पल परफेक्ट कळलंय का रे बाळांनो? 100% काही डाऊट आहे का आता याच्यामध्ये? कन्सेप्ट पूर्ण क्लिअर आहे ए बाळांनो? मग या टाईपचं एक एक्झाम्पल होमवर्कला घ्या बरं. सेम टाईपचं आहे, उद्या आल्यानंतर हे एक्झाम्पल मला सांगा. सेम टाईपचं एक्झाम्पल घ्या, मग आपण थोडे अजून एक्झाम्पल वाढवत जाऊ. चलो घ्या एक एक्झाम्पल होमवर्कला घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5x² + 9 येईल का करता? आता काय करताल सांगा, कोणी मल्टिप्लाय डिवाइड करणार 5 ने, नंतर तो 1/5 काय करताल, कॉमन काढताल. करताल नक्की. बघा लक्षात घ्या, पहिली गोष्ट आज घरी गेल्यानंतर काय करायचंय, नाश्ता करा, आंघोळ्या केल्या नसतील तर त्या करा, पहिले अभ्यासाला बसा, पहिले सगळे फॉर्म्युले लर्न करा आणि मग हे एक्झाम्पल पहिले सॉल्व्ह करा. जेवढे झालेत एक रफ बुक मात्र नक्की करा. ठीक आहे, चलो थांबायचं वेळा ऑनलाईन. बाय रे बाय बाय. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय.